नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी या वर्गातील 11वा पाठ्यघटक समतेचा लढा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आपण अगोदर अभ्यासलेला होता, 7वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला होता. स्वातंत्र्याचा लढा आपल्याला माहिती आहे. ज्या स्वातंत्र्याच्या लढ्याला 15 ऑगस्ट 1947 ला यश मिळाले आणि आमचा भारत देश स्वतंत्र झाला. याशिवायही आम्हाला समतेचा लढा या ठिकाणी अभ्यासायचे होते. आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्वाचा होता. हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक अशा प्रकारच्या तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याचा ओघा राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही या ठिकाणी विरोध होऊ लागला होता. स्वातंत्र्याबरोबरच समतेचे तत्वही फार महत्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आमच्या भारत देशामध्ये शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे लढे, चळवळी या ठिकाणी दिलेले दिसून येतात. यामधूनच खऱ्या अर्थाने समाजवादाचा नवीन प्रवाह निर्माण होऊ लागलेला होता आणि यातूनच आधुनिक भारताची जडणघडण समजून घेत असताना आपल्याला या सगळ्या चळवळींचा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, परंतु खऱ्या अर्थानं भारतामध्ये समता प्रस्थापित झाली होती का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. समता म्हणजे काय, कशाला आपण समता म्हणतो? सर्वांना विकासाची समान संधी म्हणजे समता. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं होतं मित्रांनो, परंतु खऱ्या अर्थानं समाजामध्ये समता प्रस्थापित झालेली नव्हती आणि ती समता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागलेला होता. त्यामुळेच आज आपण या ठिकाणी समतेचा लढा हा पाठ्यघटक या ठिकाणी अभ्यासणार. ही समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी जे वेगवेगळ्या समाज घटकांनी, पण शेतकरी असतील, दलित असतील, कामगार वर्ग असेल आमचा, या स्त्रिया असतील, या सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा लढा दिलेला होता. त्या लढ्याचा आपल्याला या पाठाच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे आणि तो त्यातील पहिली चळवळ किंवा लढा आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे शेतकरी चळवळ. 150 वर्ष आमच्यावरती इंग्रजांनी सत्ता गाजवलेली होती. इंग्रजांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे होते. ज्यावेळी गव्हर्नर जनरल बदले, त्या पद्धतीनुसार त्याच्यानुसार त्या ठिकाणी कंपनी शेतकऱ्यांकडून शेतसारा गोळा करायची आणि त्यांच्या योजना या ठिकाणी राबवायची. कॉर्नवालिस आलं, त्यांनी कामगार चळवळ शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये धोरण राबवलं, कायमधारा पद्धती म्हणून त्यांनी राबवलं. लॉर्ड मोनरो आले, त्यांनी रयतवारी पद्धत म्हणून सुरू केली. यामधून शेतकऱ्यांकडून शेतसारा कशा पद्धतीनं गोळा केला जायचा या संदर्भामध्ये एकंदरीतच त्या योजना असायच्या आणि त्यामुळे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण जे आहे ते मजबूत व्हायचं. ब्रिटिशांच्या या आर्थिक धोरणांमुळे आमच्या भारतीय शेतकऱ्यांना अनेक अशा प्रकारचे दुष्परिणाम या ठिकाणी भोगावे लागलेले होते. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण ठरत असताना त्यांचे हस्तक जे काही होते, जमीनदार असतील, सावकार असतील, या सावकारांना आणि जमीनदारांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत होते आणि आमच्या भारतीय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करत होते, शेतकऱ्यावरती अन्याय करत होते आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये
शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे उठाव केलेले होते, चळवळी केलेल्या होत्या. या चळवळींचा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यातील पहिली चळवळ होती या ठिकाणी बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी काय केलेलं होतं तर चळवळ केलेली होती. दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली होती. निळीचंच उत्पादन तुम्ही घेतलं पाहिजे अशा प्रकारची सक्ती ब्रिटिश सरकारकडून केली जाऊ लागली होती. आता ब्रिटिश सरकारला निळीच्या उत्पादनाची गरज होती, कारण युरोप खंडामध्ये नीळ या पिकाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. त्याच्यावरती प्रक्रिया करून कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ब्रिटिश लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवू पाहत होते. परंतु नीळ उत्पादन करून आमच्या शेतकऱ्यांचं पोट भरणार नव्हतं, कारण अन्नधान्याचे पदार्थ, अन्नधान्याचे पिकं घेणं हे आमच्या भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं. परंतु सरकारला अन्नधान्याची काही गरज नव्हती, निळीचं उत्पादन घ्यावं अशा प्रकारची सक्ती शेतकऱ्यांकडून केली जाऊ लागलेली होती. त्याच्या विरोधात आमच्या शेतकऱ्यांनी उठाव केलेला होता. दीनबंधू यांनी मित्र यांनी नीलदर्पण नाटकाच्या माध्यमातून यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाजाला ब्रिटिशांचं हे जे धोरण आहे ते धोरण कशा प्रकारचं घातक स्वरूपाचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला होता. त्यानंतर 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा अशा प्रकारचा उठाव केलेला होता. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही 1918 साली संघटना स्थापन केली. केरळमध्ये भोपळा शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला, तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकलेला होता. ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे स्थानिक उठाव आमचे शेतकरी लोक करायचे, त्या त्यावेळी ब्रिटिश सरकार ते उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्या ठिकाणी लाठीचा, लष्कराचा वापर, पोलिसांचा वापर करून या ठिकाणी शेतकऱ्यांचे चळवळी, उठाव या ठिकाणी दडपून टाकण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केला जायचा. अशाच पद्धतीने मित्रांनो 1936 साली प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या किसान सभेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न प्राध्यापक एन जी रंगा यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला आणि 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजापूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते. आता प्राध्यापक एन जी रंगा यांनी अखिल भारतीय किसान सभा स्थापन केलेली होती, फक्त शेतकऱ्यांची होती. परंतु एकमेव अशा प्रकारचं व्यासपीठ होतं 1885 साली स्थापन झालेलं, ते म्हणजे राष्ट्रीय सभा, जे ब्रिटिश अधिकारी ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारानं करण्यात आलेलं होतं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन या ठिकाणी भरलेलं होतं. 1936 साली राष्ट्रीय सभेचं महाराष्ट्रातील फैजपूर या ग्रामीण भागामध्ये अधिवेशन भरलेलं होतं आणि त्यामध्ये किसान सभेचे, अखिल भारतीय किसान सभेचे अनेक शेतकरी, हजारो शेतकरी या अधिवेशनाला उपस्थित राहिलेले होते आणि या राष्ट्रीय सभेपुढे आपले प्रश्न मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि ते सोडविण्याचं काम देखील राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून केलं जाऊ लागलेलं आपल्याला दिसून येतं. 1938 साली पूर्व खानदेशामध्ये अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हालाकीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा, मिरवणुका वगैरे घेतलेल्या होत्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढलेले होते. 1942च्या क्रांतीपूर्व शेतकरी मोठ्या 1942च्या क्रांती पर्वामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. 1938 महाराष्ट्रातील खानदेश आणि त्या खानदेशामध्ये पाऊस जास्त झाला. अतिवृष्टी म्हणजे काय? पाऊस जास्त होतो, ओला दुष्काळ. पाऊस कमी पडला तरीही दुष्काळ असतो, त्याला कोरडा दुष्काळ आम्ही म्हणतो मित्रांनो. आणि पाऊस जास्त झाला तर त्याला आम्ही ओला दुष्काळ. अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस आहे आणि त्यामुळे पीक नाही झालं. पिकांना आवश्यक पाहिजे तेवढंच पाणी आवश्यक असतं. पाऊस जेवढा पाहिजे, जास्ती पाऊस झाला तर पीक नष्ट होतात आणि कमीही पाऊस झाला तर पीक वाढून जाऊन खराब होतात. मग त्यासाठी ब्रिटिशांपुढे त्यांनी मागणी केली, आमच्याकडे ओला दुष्काळ पडलेला, अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे आमचा शेतसारा म्हणजे शेतावरला महसूल किंवा त्याला टॅक्स आपण म्हणून कर म्हणून तो माफ करावा. त्यासाठी साने गुरुजींनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, कलेक्टर कचेरीवरती वगैरे मोर्चे वगैरे काढले.
आणि मोर्चे वगैरे काढून सभा वगैरे घेतल्या आणि ब्रिटिश सरकारवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पुढं याच 1942चा चलो जाओ चलो भारत चलो जाओचे छोडो भारत आंदोलन सुरू झालं. त्या छोडो भारत आंदोलनामध्ये आमचे अनेक अशा प्रकारचे शेतकरी सहभागी झाले. त्यानंतर दुसरं आहे कामगार संघटन. कामगारांची चळवळ कशा पद्धतीला प्रस्थापित झाली हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची या ठिकाणी काय झालेली होती, सुरुवात झाली. 19व्या शतक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला आलेला नव्हता. तरीही या काळामध्ये कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होऊ लागलेले दिसून येतात. शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवरती कामगारांचं या ठिकाणी संघटन केलेलं होतं. नारायण मेघाजी लोखंडे यांचं कामगारांविषयीचं कार्य एवढं मोठं होतं, मोलाचं होतं की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून या ठिकाणी केलं जातं. वास्तविक पाहता 19व्या शतकामध्ये भारतामध्ये मोठमोठ्या प्रकारचे कारखाने वगैरे सुरू होऊ लागलेले होते आणि त्यामुळे ग्रामीण भागातील कामगारांचा तोंडा शहराकडे येऊ लागलेला होता. गाव ओस पडू लागलेली होती, शहरांमध्ये भरभराट होऊ लागलेली होती. गावाकडची माणसं शहरामध्ये येऊन जागा भेटत त्या ठिकाणी वस्त्या करून राहू लागलेली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या भौतिक सुविधांचा अभाव होता, रोगराई वाढू लागलेली होती आणि या कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचं संघटन करण्याचं काम स्थानिक पातळीवरती नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं.